पवित्र है, दुआ है, ब्लेसिंग है। आज या ठिकाणी आपल्याला ही 6 रत्न लाभली. 7वा मी पण रत्नच आहे ना. आणि त्यांचा सन्मान करण्याकरता पवित्र अशा ह्या वातावरणामध्ये आपण आहोत. मॅडम, हा कार्यक्रम भव्य नसेल पण विचार आणि भव्यतेपेक्षा कमी सुद्धा नाही. निश्चितच कार्यक्रम किती मोठा आहे त्यापेक्षाही या कार्यक्रमाचं उद्दिष्ट, त्याच्या मागच्या भावना किती मोठ्या याला सुद्धा महत्व आहे. नाही ज्ञानेन सदोषम पवित्र मी विद्यते. ज्ञानासारखी पवित्र गोष्ट जगात दुसरी कुठलीही नाही. आम्ही नगरसेवक असू तर आम्हाला वार्डात किंमत आहे, नगराध्यक्ष असू तर शहरात किंमत आहे, मंत्री असलो तर महाराष्ट्रात किंमत आहे, आमदार असेल तर मतदारसंघात किंमत आहे, मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात किंमत आहे, प्रधानमंत्री असतील तर भारतात किंमत आहे, पण ज्ञानी असेल तर जगात किंमत आहे. आणि म्हणूनच या अमरनाथ सेंटरनी तुम्हाला अंबरनाथ रत्न पुरस्कार देण्याचं यासाठी ठरवले. म्हणून पहिलेही बोललो मी, मध्येही बोललो, आताही तेच बोलतो की ह्या सेंटरनी अशाच प्रकारचे रत्न निवडलेत. आणि तुम्हाला सांगताना, ह्या पाहुणे मंडळींना सांगताना मला आनंद होईल की कदाचित तुम्हाला असं वाटेल की हा कार्यक्रम पुरस्कार स्वीकारताना तिथं भला मोठा भव्य मंडप घातलेला असेल आणि मोठमोठे DJ वगैरे ते सगळे लावलेले असतील, निवेदक मोठमोठे असतील. ते तसं काही जरी नसलं पण त्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात हा पुरस्कार आहे एवढं मात्र नक्की आहे की हा पवित्र अशा प्रकारचा पुरस्कार आहे. त्याची तुम्हाला माहिती आहे, आमच्यासारख्या मंडळींना बरेचसे निमंत्रण असतात बऱ्याच ठिकाणी, पण पहिल्यांदा तर आम्हाला असाच धाक पडतो की हा निमंत्रण द्यायला आला, वर्गणी किती मागतो काय माहिती. कारण तिथं गेल्यावर परत काहीतरी बहुतेक आमची मंडळी तर तसंच करतात. कारण मग आले आम्हाला प्रमुख पाहुणे बोलवलं की आधीच सांगतात की साहेब आता तुम्ही आला आता बरं आहे, चांगलं आहे, ठीक आहे, पण आमच्या वार्डामध्ये ना ते नाही, तेवढं जर तुम्ही केलं तर बरं होईल, नाही का. अशा सगळ्या डिमांड असतात. इथं फक्त आपली डिमांड चालते. आपण काय मागायचं ते नाही मागत आपल्याला, आपण फक्त काय मागायचं आणि आपण घ्यायचं किती. खरं सांगू का, इथं तर हे अगदी हा झरा ज्ञानाचा झरा बाबांचा ओघवतो, आपण पाठीभर घ्यायचं का वाटीभर घ्यायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. इथं तर ज्ञान हा स्रोत अखंड अशा प्रकारचा हा स्रोत चालू आहे, ज्याचं त्यांनी ठरवायचं किती घ्यायचं. आणि म्हणून हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद होतो. आणि निश्चितच हा पुरस्कार घेताना मनामध्ये अंतःकरणामध्ये ही भावना ठेवा. आपण बघा आता थोड्या वेळापूर्वी एक मेडिटेशन केलंय. हा मेडिटेशन में बैठे थे ना सब लोग, कितना अच्छा लगता था, है ना. हम भूल गए थे सब. आपण आपली एवढे भरून ठेवलं, स्पेसच नाही ठेवलं हो, काही स्पेसच नाही ठेवलाय. हा, आणि सगळं सगळं भरलं त्यात कचरा बिचरा. मग नाही राहतानी आता मोबाईल डिलीट करायला हे तर अगदी पार जन्मल्यापासून तर आतापर्यंत आहे ना, किती भरलं असेल. मग त्याला काहीतरी थोडा स्पेस ठेवा ना, बाबाचं ज्ञान घाला ना त्यामध्ये थोडं काहीतरी. हा, आता थोडा वेळ आम्ही डोळे बंद केले म्हणण्यापेक्षा डोळे झाकले तर एवढं चांगलं वाटलं आम्हाला. आणि अधूनमधून जर डोळे बंद केले, झाकले नाही, डोळे बंद केले तर किती, झाकले बंद केलं तर फरक समजतो ना तुम्हाला. मी मागे बोललो होतो, नैव किंचित करोमि इति युक्तो मन्यते तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तयन्ति इति धारण. हे तुम्हाला सगळं समजलं. सत्कारमूर्ती आणि या पवित्र कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, कसं आहे की आज यायला जमेल असं अजिबात शक्यता नव्हती. कारण अधिवेशन सुरू आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आणि एलेक्यूचा पाऊस पडला आहे. त्याच्यामुळे कुठल्या क्षणी काय करावं लागेल याची
अजिबात शाश्वती नाही. अचानक कुठेतरी स्थळ पाहणीला जावं लागेल किंवा आपले बंधू शिवाजी जी आले होते मागच्याही गुरुवारी त्यांनी बोलवलं होतं, पण गुरुवारचा दिवस ना सुनावणीचा असतो, त्यात सध्या अधिवेशनाची भर पडली आणि त्याच्यामुळे आजही जमेल की नाही अशी शाश्वती होती. पण आज ठरवलेलं की यायचंच, त्यांच्या आग्रहाला आपण हे नाही करायचं. त्याच्यात उद्या आरो होती कलेक्टर ऑफिसला, सो त्याची तयारी चालली होती. पण मलाही यायचं होतं या कार्यक्रमाला आणि हे मी ठरवलं होतं की यायचं आहे आपल्याला, कारण माझ्या आई वडिलांनी एक माउंट आबू तिथं शिबिर अटेंड केलं होतं. तर ते त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करत होते. आम्हाला आमच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ नाही मिळत, पण मला आवड आहे. सो मेडिटेशनचे वेगवेगळे प्रयोग आम्ही करत असतो घरी, जसा वेळ मिळेल तसा ऑफकोर्स, कारण मिस्टरांना पण आवड आहे. मुलांमध्ये ती उतरावी याच्यासाठी आमचा खूप प्रयत्न असतो. थोडंसं ते मुलांच्या बाबतीत जड गेलं, पण त्यांना पटलं की जेव्हा आत्मा आणि परमात्मा आपण एकरूप होतो, अर्थात ती ट्रान्स स्टेट कधी येईल आय डोंट नो, पण ती यावी म्हणून हा सगळा खटाटोप असतो की ते परमात्म्याशी एकरूप होणं. याच्यामध्ये जो आध्यात्मिक आनंद असेल, आत्मिक आनंद असेल, तो आनंद जगातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये नाही. हा सगळा ऐकण्याची किंवा सांगण्याची ही गोष्ट नाही, ही अनुभवाची गोष्ट आहे. शाळेत असल्यापासून या गोष्टीची मला खूप आवड होती. त्याच्यामुळे वेगवेगळे उपक्रम असतील, शिबिरं असतील, खूप अटेंड केले होते मी. आणि आताही प्रयत्न असतो, पण आता या इकडे ट्रान्सफर झाल्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये तुमचा आमच्याकडे विपश्यना आम्हाला कंपल्सरी होतं ट्रेनिंगमध्ये, त्याच्यामुळे तो एक आम्हाला एक वेगळा अनुभव होता. आर्ट ऑफ लिव्हिंग झालेला आहे. ते 2-3 असे सेशन्स अटेंड केले होते काही मार्गदर्शकांच्या अनुभवाच्या मदतीने. सांगायचं तात्पर्य असंच आहे की जास्त वेळ घेत नाही, कारण मलाही ठाणा गाठायचं आहे आणि उद्या माझी आरो आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की ही जी छोटी किंवा मनाने मोठी आहेत, ही जी केंद्र आहेत, ही केंद्र आज खूप गरज आहे लोकांना या गोष्टीची. कारण माणूस हा जगाशी जोडला गेला, पण आतून एकटा आहे आणि हे प्रत्येकाला पटतंय. आपण कितीही आपले स्टेटस ठेवले की आपण खूप आनंदी आहोत, आपण आज इकडे फिरतो तिकडे फिरतो, लोक शेअर करतात, त्यात काही वाईट नाही आहे गोष्ट. प्रत्येकाच्या आपापल्या याचा प्रश्न आहे, तो वैयक्तिक आहे खूप. पण तितकाच माणूस एकटा असतो. आपल्याला वाटत असतं दुसऱ्याचं स्टेटस बघून की तो खूप आनंदी आहे, पण अशी गोष्ट नसते. आनंद हा फार एक वैयक्तिक बाब आहे आणि याच्यासाठी आपला मेंटल पीस असणं खूप गरजेचं आहे. आणि ती केवळ आणि केवळ तुम्हाला आध्यात्मिक शांतताच देऊ शकते, जी आज आपण लोक कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि मला इथे बोलवलं त्याच्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद माननीय प्रशांती विनायक माने मॅडमजी. आता पुढील सन्मान मूर्ती आहे माननीय किरण जनार्दन सासे, आपले मनोगत व्यक्त करतील. व्यासपीठ खरं तर मनोगत किंवा मार्गदर्शन करणं हे मला इथे जमणारच नाही, कारण
व्यासपीठावर जे बसलेत आणि समोर जे बसलेत त्या सगळ्यांमध्ये मीच लहान आहे, त्यामुळे मी वरिष्ठ मार्गदर्शन किंवा मनाचा प्रयत्न करू शकत नाही. फक्त मगाशी उगले महाराजांनी जे सांगितलं की जे पुरस्कार सोहळे असतात तिथे इव्हेंट असतो, मोठे मोठे स्टेज असतात आणि पुरस्कार मिळाले, पण आजचा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार घेण्याच्या आधी जी मनशांती मिळाली ती फार महत्वाची आहे. या पुरस्कारामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला मला पुरस्कार मिळतात त्यावेळेला माझे गुरु, माझे मार्गदर्शक हे समोर बसलेले असतात आणि आज याच व्यासपीठावर आमच्या दोघांचा सन्मान झाला, ही मोठी गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांचे आभार आणि पुरस्काराबद्दल देखील आपले आभार. थँक्यू. धन्यवाद माननीय किरण जनार्दन सासेजी. ತಿರುಗಿಡ್ತಾಗಿನ್ ತಿಡ್ತಾ ತಿಡ್ತಾ ಗೀನಾನ ಧಾ ತಿರುಗಿಡ್ತಾಗಿನ್ ತಿಡ್ತಾ 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 ಗೀನಾನ ಧಾ ತಿರುಗಿಡ್ತಾಗಿನ್ ತಗ್ ತಿರುಗಿಡ್ ತಗ್ ತಿಡ್ಗತಾನ್ ಧಾ ತಿರುಗಿಡ್ತಾಗಿನ್. ओम शांति. मेरे को छोटे आदमी को यहाँ बुला के इतना बड़ा सम्मान दिया, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद. ओम शांति. धन्यवाद माननीय गुरुचरण रतनलाल. नग नग तिड तग तिड्गतान धा. अत्यंत भावनिक वातावरण आहे सध्या इकडे आणि भावनेच्या भरात माणूस कधी चुकतो देखील किंवा चांगलंही बोलून जातो. तर मी भावनेच्या भरात जर काही चुकून बोललो तर मला दिलगिरी असावी. खरं तर किरणजी बोलले की सगळ्यात लहान आहे, पण मी डिस्प्यूट करतो, मी लहान आहे. व्यासपीठावर मंगला दिदी, ज्ञानाचा सागर, सगळे उच्चांकच इकडे भरले. ज्ञानाचा सागर, शासकीय सेवेचा सागर, बांधकाम व्यवसायिकांचा सागर, पत्रकारितेचा सागर आणि आपले उगले महाराज ते नगरसेवक म्हणजे राजकारणातले उच्चांक त्यांचा आहेच, त्याबरोबर ते ह भ प आहे. मी नेहमी त्यांना जेव्हा कधी ऐकतो तेव्हा मला असं वाटतं ना की त्यांच्या हातातलं माईक काढूनच घ्यायचं नाही, त्यांना बोलूच द्यायचं. आणि ते बोलत असताना प्रत्येक शब्द इतका सुमधुर आणि इतका आपल्याला म्हणजे जीवनाशी आपल्या निगडीत वाटतो. ते जे काही बोलतात ते आपल्या सर्वांच्या जीवनातला एक एक म्हणजे आपल्याला कनेक्ट होत असं ते बोलतात. अनिल दादा आहेत, सर्व क्षेत्रात उच्चांक. म्हणजे मगाशी महाराजांनी सांगितलं की आज इकडे अंबरनाथ रत्न निवडले गेलेत. अनिल दादांनी शहरातून रत्न निवडले, जसं त्यांनी उल्लेख केला की ही मुलं घडवली. आज मी त्याला किरण माझा मित्र देखील म्हणून त्याला मी आरेतुरे म्हणू शकतो. ही मुलं त्यांनी वेचली अंबरनाथ मधली एक 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 आणि अगदी छोट्या क्षेत्रातून सुरू करून आज प्रत्येक जण हा उच्च पदावरती आहे. लेले काका, सूर्य सोसायटी जी आपल्या आशिया खंडातली सर्वात मोठी रहिवासी सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये दादांनी काम केलंय. तर सर्व उच्चांक राखलेली व्यक्ती बसले, त्यातला एक मी छोटासा कार्यकर्ता म्हणून जास्त काय बोलेल. मी नेहमी दीदी इकडे क्लासला येतो 12वीत असताना वरती आणि नेहमी बाहेर बोर्ड बघायचो, प्रजापिता ईश्वरी ब्रह्म विश्वविद्यालय. मला नेहमी प्रश्न पडायचा की मी तर 12वी सायन्सला ऍडमिशनला आहे, हे कुठलं विश्वविद्यालय, इकडे काय शिकवलं जातं. नंतर शिवानी दीदीचे बरेचसे व्हिडिओ आपण पाहतो, मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो आणि त्याच्यातनं माणसाला म्हणजे बरंच काही घेता येतं. आज आपण जगामध्ये भरपूर दुःख आहे, अंधकार आहे, त्रास आहे आणि या सगळ्या गोष्टीतनं माणसांना जी गोष्ट तारते ते म्हणजे अध्यात्म. दुसरी कुठलीही गोष्ट माणसाला देऊ शकत नाही. माणसाचं जीवन म्हणजे काय? शांती आणि समाधान. मी मुद्दामून सुख शब्द हा वापरत नाहीये, नेहमी आपण सुख शांती समाधान असे शब्द वापरतो. मी शांती आणि समाधान मानतो कारण की आपल्या पदरात आपल्या ईश्वराने आपल्याला जे ठरवलेलं द्यायचं त्यात आपण शांती राहणं, समाधान मानणं हेच म्हणजे खरं सुख आहे.
इकडे आणखीन एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मोबाईल नेटवर्क नाहीये. सगळ्यात मोठी शांती. आणि खरंच आल्या आल्या जसं आल्या मेडिटेशन सुरू झालं, खरं म्हणजे आपल्या सर्व गोष्टींशी आपण डिस्कनेक्ट होऊन खरं जगण्याचा आनंद जो आहे तो इकडे डिटॅच होऊन सगळ्या गोष्टींशी आपण देवाच्या शरणी जाणं, हेच म्हणजे आपलं जगणं आहे. आपण सर्वजण म्हणजे मी राजकारणात असेल, नोकरीला असेल, व्यावसायिकात असेल, प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात आहे, बरोबर. आणि हे जग हे तुम्हा सगळ्या लोकांमुळे तारलेलं आहे, कारण तुम्ही पूर्ण वेळ अध्यात्म, लोकांचं प्रबोधन, समाजाचं प्रबोधन, अंधारी वाट चुकलेल्या लोकांना मार्ग दाखवणं, हे सगळं काम तुम्ही सर्व करतात. म्हणून तुमच्यामुळे या जगात आज थोडं काहीतरी आनंद शिल्लक आहे. या सगळं तुम्ही लोक जे साधक आहेत, सेवक करतात, त्यांच्यामुळे आहे. तुम्ही सगळ्यांच्या वतीने मी तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. जास्त वेळ घेत नाही. मी बऱ्याचदा ही ट्रॉफी पाहिलेली आहे, म्हणजे कोणाच्या स्टेटसला पाहिली असेल, कुठे फेसबुकला पाहिली असेल, मी बऱ्याचदा ट्रॉफी पाहिली आहे. तर मला असं कधी कधी वाटायचं की मला अंबरनाथ रत्न पुरस्कार नाही, कधी मला फक्त ट्रॉफी द्या. कारण या ट्रॉफीवरती श्रीकृष्ण आहेत आणि मी श्रीकृष्णाच्या जवळ आहे आणि श्रीकृष्ण माझ्या जवळ आहे, आणि म्हणून मला ती ट्रॉफी हवी होती. आणि आज श्रीकृष्णाने माझी इच्छा ती पूर्ण केली. त्याबद्दल मी येस नक्की नक्की. मी योग शिक्षक देखील आहे आणि आपण ते सांगितलं आत्मा आणि परमात्मा, योग मार्ग हा देखील त्यातला एक मार्ग. कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे. ज्ञानयोग मार्ग आपला जो प्रसार होतो, आत्मा आणि परमात्मा जोडण्याचं काम, आपल्या सर्व कार्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. आणि मला आज इथे बोलवून सन्मान दिला. खरं तर तुम्ही ज्ञानी आहात आणि हे सगळे देखील ज्ञानी आहेत आणि आम्ही तुमच्या ज्ञानासह आम्ही खूप 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 टेंगणे आहोत, तरी देखील तुम्ही आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी आपले खूप खूप मनपूर्वक आभार मानतो. सर्व इतर अंबरनाथ रत्न पुरस्कार ज्यांना मिळाले त्यांचे देखील मी खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. ओम शांती. धन्यवाद. मला बोलता येत नाही, फक्त बोलणारी तयार केली. फक्त मला एवढं सांगायचं होतं की उगले महाराज हा कार्यक्रम अंबरनाथ, बदलापूर, कर्जत पर्यंत नाहीये, पूर्ण जग हा कार्यक्रम बघतो. यूट्यूबवर लाईव्ह चालू आहे. आणि यात एक सांगण्यासारखं म्हणजे जे खरं घडलं ते सांगतोय. उगले महाराजांनी मला फोन केला, मिस कॉल होता वाटतं ना, कॉल होता, मिस कॉल झाला. मग मी उगले महाराजांना फोन केला. उगले महाराजांना विचारलं, महाराज काय झालं, फोन केला होता. तर बोले, दादा तुम्हाला अंबरनाथ रत्न पुरस्कार देणार. हे आम्ही कधी ऐकलंच नव्हतं, फक्त ऐकलं होतं भारत रत्न पुरस्कार. 2 मिनिटं तर मी पहिले स्तब्ध झालो. मला भारत रत्न, नंतर जरा श्रुतीवर आलो, मला कळालं की नाही अंबरनाथ रत्न पुरस्कार. खूप चांगलं वाटलं. धन्यवाद. आणि अनिल दत्ताराम